The sound, mark your presente. Okay, it has been started. Mark your presente. Done. Okay. How many of you have your history in English? Yes. Just raise your hand. Just raise your hand. How many of you have your English? Oh, sorry, history in English. कोणाकोणाचं हिस्ट्री इंग्लिश मधून आहे? Raise your hand. सगळ्यांचं हिस्ट्री मराठीतून आहे का? ओनली विनीत इज हॅव्हिंग इन इंग्लिश. मराठीवाल्यांनी हँड रेज करा. Vedant also. Okay. Okay, so only Kadambari is having. Okay, Ayush and Kadambari is having in Marathi, and Vedant and Vineet is okay. So it is balanced. So we'll be going by that way only. Just I will read English and explain in Marathi. Okay. So let's start our lesson number 8, industry and trade. So in this chapter, we are going to gather some information about industry and trade in India in the post-independence period. बघा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारतामध्ये उद्योग आणि व्यापार यांच्यामध्ये काय बदल झाला, नक्की काय काय घडलं, त्याच्याबद्दलची माहिती आपण या लेसन मध्ये घेणार आहोत. आफ्टर इंडिया बिकेम इंडिपेंडेंट, द इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया was established in 1948 with the purpose of making available long-term loans to industrial projects. बघा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा लॉंग टर्म लोन्स टू इंडस्ट्रियल प्रोजेक्ट म्हणजेच औद्योगिक विकासाला गती मिळावी आणि जे औद्योगिक प्रकल्प आहेत, प्रोजेक्ट आहेत, त्यांना लॉंग टर्म म्हणजे दीर्घ मुदतीचा लोन म्हणजे कर्ज मिळवण्यासाठी 1948 मध्ये इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ याची स्थापना करण्यात आली. सिमिलरली द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन वॉज एस्टॅब्लिश इन 1954 आणि त्याचबरोबर 1954 मध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्यासाठी, औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यासाठी काय स्थापन करण्यात आलं? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळ. ओके, नाव सम इंडस्ट्रीज इन इंडिया. टिल नाव एव्हरीथिंग हॅज बीन क्लिअर? येस. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळ यांची स्थापना कधी झाली, त्याचे हेतू काय होते, व्हॉट वॉज मोटो बिहाइंड दॅट, क्लिअर? येस, लक्षात ठेवायचं आहे. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1948 मोटो वॉज टू मेक अवेलेबल लॉंग टर्म लोन्स टू द इंडस्ट्रियल प्रोजेक्ट. ओके, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ स्थापना 1948, त्याच्या मागचा हेतू होता औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. नेक्स्ट 1954 मध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ओके, फॉर ब्रिंगिंग अबाउट ग्रेटर डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेक्टर, कशासाठी? इंडस्ट्रियल सेक्टरची जास्त डेव्हलपमेंट व्हावी म्हणून. 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना. ओके, ना सम इंडस्ट्रीज इन इंडिया. भारतामधील काही उद्योग पाहूया आपण. फर्स्ट इज द टेक्सटाईल इंडस्ट्री, म्हणजेच टेक्सटाईल इज वस्त्र, कापड. ओके, कापड उद्योग. द टेक्सटाईल इंडस्ट्री फॉर्म्स 14% ऑफ द टोटल इंडस्ट्रियल प्रोडक्शन. पूर्ण जे औद्योगिक उत्पादन आहे त्याच्यातलं 14% म्हणजे 14% वाटा हा टेक्सटाईल इंडस्ट्रीचा म्हणजेच कापड उद्योगाचा आहे. इट इन्क्लूड्स द पॉवरलूम अँड द हँडलूम इंडस्ट्रीज. द हँडलूम इंडस्ट्रीज आर लेबर इंटेन्सिव्ह. मग यामध्ये पॉवरलूम आणि हँडलूम म्हणजे यंत्रमाग आणि हातमाग या दोन्ही टाईपच्या उद्योगांचा समावेश होतो. हँडलूम मध्ये काय असतं? लेबर इंटेन्सिव्ह असतात, म्हणजे हातमाग उद्योगामध्ये श्रमप्रधान म्हणजेच लोकांना जास्त काम करावं लागतं. अकॉर्डिंग टू द टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 अ टेक्सटाईल कमिटी हॅज बीन इस्टॅब्लिश. म्हणूनच 1963 मध्ये 1963 मध्ये टेक्सटाईल कमिटी ऍक्ट
हा पास झाला आणि त्याच्यानुसार टेक्सटाईल कमिटी उभारण्यात आली, वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. दिस कमिटी सेट्स द क्वालिटी स्टँडर्ड फॉर टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर्ड फॉर सेल इन द इंटरनल मार्केट ॲज वेल ॲज फॉर एक्सपर्ट. मग ही समिती काय काम करते? देशामध्ये ज्या बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठांसाठी आणि एक्सपोर्टसाठी, बाहेरच्या देशात पाठवण्यासाठी, निर्यातीसाठी तयार केला जाणारा जो कापड आहे, जे वस्त्र आहे, त्याची क्वालिटी स्टँडर्ड निश्चित करण्याचं, म्हणजे त्याची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम ही कमिटी म्हणजेच टेक्सटाईल समिती करत असते. ओके, दिस वॉज ऑल अबाउट टेक्सटाईल इंडस्ट्री. काय लक्षात ठेवायचं आहे? 14% इंडस्ट्रियल प्रोडक्शन मधला 14% कोणाकडे आहे? टेक्सटाईल इंडस्ट्रीमुळे होत आहे, वस्त्रोद्योगामुळे होत आहे. 1963 मध्ये टेक्सटाईल कमिटीची स्थापना करण्यात आली आणि ही टेक्सटाईल कमिटी काय करते? जे वस्त्र बाजारपेठेसाठी आणि बाहेरील देशांमध्ये पाठवण्यासाठी तयार केले जातात त्यांची क्वालिटी स्टँडर्डाइज करण्याचं काम ही कमिटी करते. ओके, अंडरस्टूड अबाउट टेक्सटाईल इंडस्ट्री नाव? Yes, clearly understood. Okay, next, silk industry. Whichever points I'm telling you repeatedly, please mark them. Okay, now comes the silk industry. This industry functions under the Ministry of Textiles. The research about the species of the silkworm and mulberry trees is done in the Seribiotic Research Laboratory at Bengaluru. बघा, सिल्क इंडस्ट्री म्हणजे रेशीम उद्योगाबद्दल तुम्हाला माहितीच असेल की रेशीम किड्यापासून हे रेशीम बनवलं जातं, उपलब्ध करून घेतलं जातं आणि हा रेशीम किडा तुतीच्या झाडांवर जगतो. येस, मलबेरी बुश म्हणजे तुतीचं झाड, याच्यावर तो जगत असतो. मग हे जी सिल्क इंडस्ट्री आहे ती टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजे हे जे रेशीम उद्योग आहे ते वस्त्रोद्योग मंत्रालयाच्याच अंतर्गत येतं. यामध्ये सेरिबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी ही बेंगलोर येथे एक लॅबोरेटरी आहे. त्या लॅबोरेटरीमध्ये या सिल्कवर्मच्या म्हणजे या रेशीम किड्याच्या वेगवेगळ्या जाती आणि या मलबेरी बुशच्या सुद्धा वेगवेगळ्या झाडांवर संशोधन केलं जातं, तुतीच्या झाडांवर संशोधन केलं जातं. This industry is primarily in the states of Karnataka, Andhra Pradesh, West Bengal and Jammu and Kashmir. Now it is being spread in states with predominantly tribal population. मग हा उद्योग प्रामुख्याने कुठे कुठे चालतो? कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि या उद्योगाचा प्रसार जिथे आदिवासी जास्त आहेत त्या राज्यांमध्ये केला जातो. ओके, बिकॉज या स्पेसिफिक राज्यांमध्येच का चालतो हा व्यवसाय? कारण या रेशीम किड्याला खाण्यासाठी मलबेरी बुश म्हणजे तुतीच्या झाडाची आवश्यकता असते आणि तुतीचं झाड काही स्पेसिफिक क्लायमेटलाच उगवतं. आपल्यासारख्या क्लायमेटला, महाराष्ट्रातल्या क्लायमेटला ते झाड उगवत नाही. ओके, म्हणून या स्पेसिफिक प्रदेशांमध्येच या रेशीम उद्योग केला जातो. ओके, इन द स्पेसिफिक these areas only the silk industries can be found. Next comes the jute industry म्हणजे ताग उद्योग. India is the top ranking country in the jute production. ताग उत्पादनामध्ये सगळ्यात महत्वाचा देश म्हणजे भारत. इंडिया इज अ मेजर एक्सपोर्टर ऑफ ज्यूट प्रोडक्ट्स आणि भारतातून मोठ्या प्रमाणावर या तागापासून बनवलेल्या गोष्टींची निर्यात होत असते. वी गेट क्लॉथ, सॅक क्लॉथ अँड रोप्स फ्रॉम ज्यूट. मग या तागापासून काय काय बनवलं जातं? रोप, दोरखंड, कापड, गोंडपाट या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. Okay. Mega cluster is a scheme that helps weavers through self-finance groups and non-governmental organization. This can also be asked for your fill in the blanks. Okay. Help is given in the form of raw material, design, banks, development of technology and welfare of the weaver. Mega cluster म्हणजे एक योजना आहे ही ज्यामध्ये काय केलं जातं? सेल्फ फायनान्स ग्रुप म्हणजे जे स्वबचत गट आहेत आणि नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स असतात, काही स्वयंसेवी संस्था असतात, त्या काय करतात? या विणकरांना, जे वीवर आहेत त्यांना मदत करतात. त्यांना कच्चा माल पुरवणे,
डिझाईनसाठी सामग्री पुरवणे, विकसित तंत्रज्ञान अवलंब करून देणे, यासाठी मेगा क्लस्टर या स्कीमद्वारे वीवर्सला म्हणजे जे विणकर आहेत त्यांना मदत केली जाते. ओके, अंडरस्टूड टिल हियर? सिल्क इंडस्ट्री, ज्यूट इंडस्ट्री, अंडरस्टूड? रेशीम उद्योग आणि ताग उद्योग समजलाय का? ओके, नेक्स्ट इज हँड स्कल्पटिंग. व्हॉट इज दिस? म्हणजेच हस्तशिल्प. दिस इज अ लेबर इंटेन्सिव्ह क्राफ्ट. येस, हस्तशिल्प म्हणजे हाताने बनवणारी गोष्ट म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह, खूप श्रमाचं कार्य आहे हे. स्कल्प्टर्स गॉट एम्प्लॉयमेंट ड्यू टू द कॅपॅसिटी ऑफ द क्राफ्ट टू ॲब्सॉर्ब मोर क्राफ्ट्समॅन, स्मॉल इन्व्हेस्टमेंट, मोर प्रॉफिट्स, preference to exports and possibility of earning more foreign exchange. बघा, स्कल्प्टर म्हणजे जे शिल्पकार आहेत त्यांना रोजगार कशामुळे मिळतो? कारण या व्यवसायामध्ये जास्त रोजगार क्षमता आहे. कॅपॅसिटी ऑफ क्राफ्ट टू ऑब्झर्व मोर क्राफ्ट्समॅन, देन स्मॉल इन्व्हेस्टमेंट म्हणजे कमी गुंतवणूक लागते, मोर प्रॉफिट्स नफा अधिक आहे, प्रेफरन्स टू एक्सपोर्ट अँड पॉसिबिलिटी ऑफ अर्निंग मोर फॉरेन एक्सचेंज, परकीय चलन मिळतं कारण निर्यातीला जास्त प्रमाणात जे शिल्प असतात, हस्तशिल्प असतात, ती बाहेरच्या देशाकडून मागवली जातात. त्यामुळे त्यांचं चलन आपल्या देशात येतं, परकीय चलन आपल्या देशात येऊ शकतं आणि निर्यातीला जास्त प्राधान्य मिळतं या व्यवसायामुळे. Several cities have market mechanism like Delhi Haat, which enables the craftsmen from rural and urban areas to get a market for their wares. आपल्या इथे पण खूप ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पण या गोष्टी होतात, लाईक अर्बन हाट म्हणून मेला वगैरे लागतो आणि त्यामध्ये या शिल्पकारांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोष्टी एक मार्केट सारखं बनवून तिथे विकल्या जातात. ओके, मग दिल्ली हाट सारखी मार्केट यंत्रणा आहे जी अनेक शहरात सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये रुरल आणि अर्बन एरिया मधले जे काही कारागीर आहेत, ग्रामीण आणि शहरी भागातील जे कारागीर आहेत त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दिल्ली हाट सारखी मार्केट यंत्रणा सुरू केली जाते. आणि मुंबई देखील त्यामधलं एक शहर आहे, कारण मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट्स लावले जातात जिथे हे जे क्राफ्ट्समॅन आहेत त्यांना स्वतःची कला दाखवून स्वतःनी बनवलेली उत्पादिते विकण्याची संधी मिळते. ओके, नेक्स्ट कोणती? ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणजेच वाहन उद्योग. सॉरी, इंडिया इज वन ऑफ द मेजर प्रोड्युसर्स ऑफ व्हेकल. बघा, वाहन उत्पादनात देखील भारत एक प्रमुख देश मानला जातो. व्हेकल्स आर एक्सपोर्टेड टू 40 कंट्रीज फ्रॉम इंडिया. भारतातून सुमारे 40 देशांना वाहने पाठवली जातात. द ऑटोमोबाईल इंडस्ट्री इज कॉल्ड दी सनराइज सेक्टर इन इंडिया. या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सनराइज सेक्टर असं म्हटलं जातं, म्हणजे सनराइज क्षेत्र. इंडियाज ट्रॅक्टर इंडस्ट्री इज द बिगेस्ट इन द वर्ल्ड. मग जगातील सगळ्यात मोठी ट्रॅक्टर इंडस्ट्री म्हणजे ट्रॅक्टर उद्योग भारतात आहे असं मानलं जातं. 1/3 ऑफ द ट्रॅक्टर्स मॅन्युफॅक्चर्ड वर्ल्ड वाईड आर प्रोड्युस्ड इन इंडिया. म्हणजे जगात जेवढे ट्रॅक्टर बनतात त्यापैकी 1/3 इतके ट्रॅक्टर फक्त भारतात बनतात. ट्रॅक्टर्स मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया आर एक्सपोर्टेड टू तुर्की, मलेशिया अँड सेव्हरल कंट्रीज इन आफ्रिका. मग हे जे ट्रॅक्टर आपल्या भारतात बनवले जातात ते तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडात काही देशांना पाठवले जातात. ओके, अंडरस्टूड अबाउट दिस ऑटोमोबाईल इंडस्ट्री, वाहन उद्योग अँड हँड स्कल्प्टिंग, हस्तकला, हस्त उद्योग अँड दिस वाहन उद्योग. अंडरस्टूड? ओके. Then comes the cement industry, म्हणजे सिमेंट. Okay. The role of cement industry is important in the development of housing and infrastructure. बघा,
सिमेंट इंडस्ट्री, सिमेंट उद्योग हे आपल्या गृहनिर्माण आणि डेव्हलपमेंट ऑफ अ हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत जी संरचना केली जाते कोणत्याही गोष्टीची, त्यामध्ये त्या सगळ्यांसाठी सिमेंट खूप महत्वाचं आहे. दिस इंडस्ट्री इज वन ऑफ द मोस्ट टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स्ड, आणि तंत्रज्ञानाबाबत सर्वात प्रगत असं उद्योग म्हणजे सिमेंट इंडस्ट्री मानलं जातं. इंडिया इज करंटली अन इम्पॉर्टंट प्रोड्युसर ऑफ सिमेंट इन द वर्ल्ड. भारत हा सध्या जगात सिमेंट निर्मितीत महत्वाचा देश आहे. Then comes leather industry. It is big industry in India. It is primarily export oriented. लेदर म्हणजे चामडे, ओके, त्याला चर्मोद्योग असं म्हणतात. भारतातील हा सगळ्यात मोठा उद्योग मानला जातो आणि हा मोस्टली एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे जेवढी ज्या काही लेदर रिलेटेड गोष्टी बनवल्या जातात त्या मोस्टली एक्सपोर्ट होतात, निर्यात होतात. Then comes the salt industry. India is one of the top producers of salt in the world. The annual production of salt in India is 200 lakh tons. The production of iodized salt is 60 lakh tons. बघा. Then comes the salt industry म्हणजे मीठ उद्योग. सध्या भारत हा जगामध्ये या मीठ उद्योगातील सगळ्यात प्रमुख देश मानला जातो, कारण वार्षिक उत्पन्न भारताचा 200 लाख टन इतक्या मिठाचं उत्पादन केलं जातं. आणि आयोडीन असलेलं मीठ म्हणजे त्याचं उत्पादन 60 लाख टन इतकं होतं. Then comes the bicycle industry. सायकल उद्योग. इंडिया इज अ लीडिंग प्रोड्युसर ऑफ बायसिकल इन द वर्ल्ड. सायकल उत्पादनात देखील भारत जगात अग्रेसर आहे. बघा, प्रत्येक उत्पादनात जगात अग्रेसर आहे. स्टील वी आर बॅक. तरी सुद्धा असं म्हटलं जातं की भारत एक विकसनशील देश आहे. ओके, इट्स अ डेव्हलपिंग कंट्री. नो वन सेज दॅट इट्स अ डेव्हलप्ड कंट्री. India is a leading producer of bicycle in the world. Bicycles are made in the states of Punjab and Tamil Nadu. मग भारतामध्ये पंजाब आणि तमिळनाडू या ठिकाणी सायकलांचं उत्पन्न केलं जातं. The main center of bicycle manufacturing in India is Ludhiana. India exports bicycle to countries like Nigeria, Mexico, Kenya, Uganda and Brazil. बघा, सगळ्यात महत्वाचं शहर आहे सायकल उत्पादनामध्ये लुधियाना. ओके ओके कादंबरी. बघा, सगळ्यात महत्वाचं शहर आहे सायकल उत्पादनामध्ये लुधियाना, आणि हे शहर सायकल उत्पादन केंद्र आहे असं म्हणजे पूर्ण देशामधलं प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे असं मानलं जातं. भारत स्वतः आपल्या देशात बनवलेल्या सायकली या मेक्सिको, युगांडा, ब्राझील, नायजेरिया, केनिया या देशांना एक्सपोर्ट करत असतो, पाठवत असतो. ओके, गॉट टिल हियर? Got till here? Yes. Okay. Okay. Some questions related to up to this. Okay. Now some questions up to this. First, I will revise whatever we have done. बघा काय काय पाहिलं आपण. इंडिया इंडिपेंडेंट झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर कशा कशाची स्थापना झाली. 1948 मध्ये इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना झाली. व्हॉट वॉज द मोटो बिहाइंड दिस? द मोटो बिहाइंड दिस इज टू मेक अवेलेबल लॉंग टर्म लोन्स टू द इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स. त्याच्या मागचा हेतू काय होता? औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. ओके. त्यानंतर 1954 मध्ये स्थापना झाली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची. फॉर व्हॉट? फॉर ग्रेटर डेव्हलपमेंट ऑफ द इंडस्ट्रियल सेक्टर. ओके. 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून भारतीय औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना झाली. ओके. नाव वी हॅव लर्न सम इंडस्ट्रीज इन इंडिया. दॅट इज टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजेच वस्त्र उद्योग. यामध्ये आपण पाहिलं की 14% ऑफ द टोटल इंडस्ट्री प्रोडक्शन हे टेक्सटाईल इंडस्ट्री मधून होतं. 14% वस्त्रोद्योगातूनच औद्योगिक उत्पादन मिळत असतं. यामध्ये 2 टाइप्स आहेत, पॉवरलूम अँड हँडलूम, यंत्रमाग आणि हातमाग.
टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 नुसार टेक्सटाईल कमिटीची स्थापना करण्यात आली आणि ही कमिटी काय पाहते? इट सेट्स द क्वालिटी स्टँडर्ड फॉर टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर्ड फॉर सेल. काय पाहते ही समिती? टेक्सटाईल कमिटी ऍक्ट नुसार टेक्सटाईल समितीची स्थापना करण्यात आली आणि ही समिती पाहते की बाजारपेठेत आणि निर्यातीसाठी जो माल तयार केला जात आहे त्याची गुणवत्ता कशी आहे आणि ते निश्चित करण्याचं काम ही समिती करते. देन कम सिल्क इंडस्ट्री. सिल्क इंडस्ट्री मध्ये आपण पाहिलं की सिल्क इंडस्ट्री मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलच्या अंडर येते. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गतच रेशीम उद्योग येतं. यामध्ये सिल्कवर्मच्या स्पीसीज आणि मलबेरी ट्रीज याच्यावर रिसर्च केलं जातं सेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये आणि ती लॅबोरेटरी आहे बेंगलुरू येथे. ओके. आणि हा उद्योग मेनली कर्नाटका, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगाल आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी केला जातो आणि यामध्ये आदिवासी बहुल राज्यात हा उद्योग केला जातो. देन कम्स ज्यूट इंडस्ट्री. त्यानंतर आपण पाहिलं ताग उद्योग. ताग उद्योग. इंडिया इज द टॉप मोस्ट रँकिंग म्हणजे ताग उत्पादनात भारत प्रमुख देश मानला जातो आणि मोस्टली जे ज्यूट प्रोडक्ट बनवले जातात ते आपल्याकडून एक्सपोर्ट होतात, निर्यात होतात. त्या ज्यूट पासून आपण गोंडपाट, कापड, दोरखंड यासारख्या वस्तू बनवू शकतो. त्यानंतर आपण पाहिलं हँड स्कल्पटिंग म्हणजेच हस्तशिल्प. जे हस्तशिल्पकार आहेत त्यांना दिल्ली हाट याप्रमाणे एक मार्केट मेकॅनिझम बनवून दिलं जातं सो दॅट they can sell their goods over there. ओके. दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा सुरू केली जाते ज्यामुळे या कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध होईल. देन आपण पाहिलं ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणजे वाहन उत्पादन क्षेत्र किंवा वाहन उद्योग. मग यामध्ये आपण पाहिलं की व्हेकल्स आर एक्सपोर्टेड टू 40 कंट्रीज फ्रॉम इंडिया. भारतामधून सुमारे 40 देशांना वाहने निर्यात केली जातात आणि या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सनराइज सेक्टर इन इंडिया असं म्हटलं जातं. सनराइज क्षेत्र भारताचं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाहन उद्योग हे भारताचं सनराइज क्षेत्र आहे. ओके. ऑटोमोबाईल इंडस्ट्री इज द सनराइज सेक्टर्स ऑफ इंडिया. अँड मेन प्रोडक्शन होतं ट्रॅक्टरचं. पूर्ण जगातील 1/3 पार्ट ऑफ ट्रॅक्टर्स आर मेड इन इंडिया ओनली आणि हे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशांना पाठवले जातात. त्यानंतर आपण पाहिलं सिमेंट इंडस्ट्री. सिमेंट इंडस्ट्री मोस्टली हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये यूज होते. गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट इंडस्ट्रीचा वापर केला जातो. देन आपण पाहिलं लेदर इंडस्ट्री. लेदर इंडस्ट्री सुद्धा भारतातील सगळ्यात मोठा उद्योग आहे, चर्मोद्योग, आणि ह्या मोस्टली एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे ज्या वस्तू बनवल्या जातात त्या एक्सपोर्ट केल्या जातात, निर्यात केल्या जातात. देन आफ्टर वी हॅव सीन सॉल्ट इंडस्ट्री. सॉल्ट इंडस्ट्री मध्ये आपण पाहिलं की मीठ उत्पादन करणारा भारत हा जगातील महत्वाचा देश आहे. अॅन्युअल प्रोडक्शन ऑफ सॉल्ट इज 200 lakhs टन आणि आयोडाइज सॉल्ट किती आहे 60 lakh टन. then after we have seen bicycle industry. bicycle industry मोस्टली पंजाब आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये मिळतात, पाहिल्या जातात आणि मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर फॉर प्रोडक्शन ऑफ बायसिकल इज लुधियाना आणि इथे बनवलेल्या बायसिकल्स या नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा आणि ब्राझील या देशांना एक्सपोर्ट केल्या जातात. This was all about what we have learned today. Have you understood all of this? Yes, clearly. Now anyone any doubt you can freely ask me. Okay, no, so some question answers now. Okay, based on the part what we have learned, on that only I am going to ask you some questions. Choose the right option and rewrite the sentence. In 1948, Industrial Finance Corporation of India was formed for dash dash. 1948 मध्ये टिंबटिंब या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. Yes, it's B. So who will read along with answer? Please read it along with answer so that you can remember it.
Yes, कादंबरी. 1948 मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त मंडळाची स्थापना करण्यात आली. Okay, who will in English? In English? Vinith, you have written the right answer. Can you read? Okay, in 1948, Industrial Finance Corporation of India was formed for making available long-term loans to industrial projects. Okay. Now second, dash dash industry in India is called as the sunrise sector. Jute, automobile, cement, khadi and village industries. भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते. येस, इट्स बी अगेन द ऑटोमोबाईल म्हणजेच वाहन. ओके, हु विल रीड? रीड अलॉंग विथ आन्सर. येस, कादंबरी. भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते. Okay. Yes, Vinith, will you read in English? Okay. The major responsibility of the textile committee is वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम टिंबटिंब हे आहे. Yes, it's B. Who will read? Yes, कादंबरी. वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे. Okay, did you notice every answer, everything, every question's answer is B over here? Yes, did you notice this? The fourth one is also B. सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे. Right? Ludhiana is a major Indian city in the production of bicycle. Third one is the major responsibility of the textile committee is determining the quality standards of cloth. Okay. Next. Okay, here we have not completed this. Okay, leather industry. Just tell me what you will write in वर एखादी note. Am I audible now? Yes. Am I audible? Okay.
Okay, so if I ask you to write a note on a leather industry, भारतातील चर्मोद्योग यावर तुम्हाला एक नोट लिहायला सांगितली, टिप लिहायला सांगितली, तर काय लिहाल त्यामध्ये? Who will answer this? Yes. You can refer your book. No one? Okay, some questions from the lesson itself. Okay, explain about silk industry. Explain about silk industry. रेशीम उद्योग. रेशीम उद्योगाबद्दल माहिती लिहा. Explain about silk industry. Yes, कादंबरी. येस मॅम. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत रेशीम उद्योगाचे काम चालते. रेशीम किड्याच्या जाती आणि तुतीच्या झाडांवरील संशोधन बंगळुरू येथील सेरिबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते. हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यात आहे. तसेच या उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यातही केला जात आहे. Okay. Anyone in English? Vedant, put on your mic. Yes, put on your mic and read this. I am showing you. Read this. Silk industry. Yes, Vedant, Vinik. Yes. Ma'am, I am Vedant. Silk industry. This industry functions under the Ministry of Textiles. The research about the species of silkworm and mulberry trees is done in the Seribiotic Research Seri. Laboratory at Bengaluru. This industry is primarily in the states of Karnataka, Andhra Pradesh, West Bengal, and Jammu and Kashmir. Now it is being spread in states with predominantly tribal population. Yes. Okay. So understood this part. Everything related to this. Have you understood? Yes. Okay. One more we will done. So खादी and village industry पाहूया आपण. खादी व ग्रामोद्योग. The Khadi and Village Industries Commission was established to give impetus to industrialization in rural areas. बघा, खादी आणि ग्रामोद्योग याची सुरुवात का करण्यात आली, या आयोगाची स्थापना का करण्यात आली? ग्रामीण भागात जे इंडस्ट्रियलायझेशन आहे ते वाढावं म्हणून, ग्रामीण भागात औद्योगिकरणाला चालना मिळावी म्हणून खादी आणि ग्रामोद्योग या आयोगाची स्थापना करण्यात आली. The main objectives behind the establishment of the corporation were to develop the traditional industries, handicrafts, cottage industries, and to encourage industries that use the material and human resources available at the local level and make the villages self-reliant by creating employment there. बघा, ग्रामीण क्षेत्रात असणारे पारंपरिक उद्योग, ग्रामीण लोकांनी चालवलेले हस्तोद्योग, कुटीर उद्योग, तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधन संपत्ती, त्यानंतर मनुष्यबळ, हे सगळे वापरणारा जे लघु उद्योग आहेत त्या लघु उद्योगांचा विकास व्हावा आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावं देखील स्वावलंबी बनावी, ही सगळी या आयोगाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे आहेत. Okay, these all are the main objectives behind the establishment of the corporation. Understood about khadi and village industry?
खादी आणि ग्रामोद्योग समजला आहे का? या खादी आणि ग्रामोद्योगाची आयोगाची स्थापना करण्यात आली? कारण ग्रामीण भागामध्ये जे औद्योगिकरण आहे त्याला चालना मिळावी म्हणून ग्रामीण क्षेत्रात चालणारा पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग किंवा कुटीर उद्योग तसंच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधन संपत्ती, मनुष्यबळ याचा उपयोग जे लघुउद्योग करत आहेत त्या लघुउद्योगांचा विकास व्हावा आणि रोजगार गावांना रोजगार मिळावा आणि रोजगार मिळण्याच्या माध्यमातून गाव स्वावलंबी बनावी या उद्देशाने हे खादी आणि ग्रामोद्योग या आयोगाची स्थापना करण्यात आली. गॉट टिल हियर? येस एव्हरीवन, गॉट टिल हियर? ओके. Okay, now tell me, India exports bicycle to which countries? भारत सायकलींची निर्यात कोणकोणत्या देशांमध्ये करतो? येस कादंबरी. येस, भारत नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली निर्यात करतो. ओके. What was the purpose behind establishing Industrial Development Corporation in 1954? 1954 मध्ये जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन केलं गेलं म्हणजेच ज्याला आपण भारतीय औद्योगिक विकास महामंडळ असं म्हणतो त्याची स्थापना का केली गेली? What was the main motto behind that? Yes कादंबरी. 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. Okay. Why did the sculptors got employment? Why did the sculptors got employment? शिल्पकारांना हस्तशिल्प क्षेत्रात रोजगार का मिळाला? शिल्पकारांना हस्तशिल्प क्षेत्रात रोजगार का मिळाला? Why did the sculptors got the employment? Yes कादंबरी. हे हस्तशिल्प हे श्रमप्रधान क्षेत्र आहे. अधिक रोजगार क्षमता, कमी गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला. Very good. See, the answer of this is the hand sculpting is a labor intensive craft and the sculptors got employment because this sector has the capacity of the craft to absorb more craftsmen, then small investment, more profits and preference to exports and possibility of earning more foreign exchange. Okay. Next. Tractors made in India are exported to which countries? भारतीय बनावटीच्या ट्रॅक्टर्सची निर्यात कोणकोणत्या देशांमध्ये केली जाते? येस कादंबरी. भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात. ओके, गुड.
नेक्स्ट क्वेश्चन आहे खादी आणि ग्रामोद्योग या आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत? What is the main objective behind the establishment of the corporation, Khadi and Village Industry Corporation? Yes, Kadambari again. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग, कुटीरोद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या लघु उद्योगांचा विकास करावा व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावे ही आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टे होती. Yes, very good. So we are going to stop over here. Everyone has understood whatever we have learned. Only Kadambari was answering. What about all of you? Have you understood or not? Vedant, Vineet, and Ayush, you got it or not? Yes, sure, sure. Okay. Any doubts, anyone? Vedant, your mic is on. You want to say anything? Okay. So we are going to stop over here. Okay. Now you can leave the class. Okay, but I am just asking Vedant that why you didn't answer. मी सगळे एकदम क्लिअरली एक्सप्लेन केलं आणि त्यामधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले. दिस इज नॉट रिलेटेड टू दिस की स्कूलमध्ये पण हा लेसन चालू आहे. इट्स ओके, इट्स फाईन. तुम्हाला समजायला अधिक सोपं जाईल. बट आय हॅव एक्सप्लेन इट क्लिअरली, राईट? एव्हरी पॉइंट आय हॅव एक्सप्लेन. येस. So why didn't you all answer? Okay, it's fine. You can leave the class. Bye bye.